आणि आता बातमी आहे पावसाची। नागपूरमध्ये आज मुसळधार पाऊस सुरू आहे। नागपूरमध्ये गेल्या 3 तासात 81 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। पहाटे 5:30 ते 8:30 या वेळेमध्ये उपराजधानीला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। नागपूरच्या अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। नागपूरच्या वाडी, हिंगणा, डवलामेटी, सुराबर्डी या भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पहाटेपासून दमदार पावसामुळे दृश्यमानताही कमी झालेली आहे। या पावसाचा जोर पाहता नागपूरमध्ये आज सर्व शाळांना आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर नागपूरमध्ये सध्या तुफान पाऊस सुरू आहे। नागपूरमध्ये 3 तासात 81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। नागपूरच्या अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। पडोळे हॉस्पिटल चौकामध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। मुसळधार पावसामुळे स्वावलंबी नगरकडे जाणारा जो रस्ता आहे तो जणी नदीपात्र वाटतोय। ड्रेनेज सिस्टीम कोलमडल्यामुळे शहरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती सध्या दिसून येते। तुषार कोहळे यांनी या संदर्भातला आढावा घेतलेला आहे, आपण पाहूया। मुसळधार पावसाने नागपूर शहराची कशी दाणादाण उडून दिली हे जर का बघायचं असेल तर या दृश्यांमध्ये बघा की पडोळे हॉस्पिटल चौकातील हा रोड आहे आणि जणू एका नदीसारखं या रोडला स्वरूप आलेलं आहे। ज्या प्रकारे नदीचं पात्र नदीमधनं वाहत असते पाण्याचं, तशा प्रकारचं पाण्याचं पात्र आपल्याला या रस्त्याने वाहताना दिसत आहे। स्वावलंबी नगरकडे जाणारा हा रस्ता आहे। त्यावर तुम्हाला लक्षात येईल की नागपूर शहराला आज कशा प्रकारे मुसळधार पावसाने झोडपलेला आहे आणि त्याचा परिणाम नागपूरच्या जनजीवनावर झालेला आहे। एकूणच या दृश्यांवर बघितलं तर नागपूर शहराची पूर्ण दाणादाण या मुसळधार पावसाने उडून दिलेली आहे। दूरवर जर बघितलं तिकडे एक पेट्रोल पंप आहे, त्या संपूर्ण पेट्रोल पंपमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे त्या पेट्रोल पंपला देखील बंद करावं लागलं आणि अशा प्रकारे आता नागपूर शहरामध्ये नागरिकांना या मुसळधार पावसामुळे जो पाणी साचलेला आहे त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि नागरिकांना इथनं जो मार्ग काढत आहे त्यामध्ये जीव मुठीत घेऊन कुठंतरी प्रवास करावा लागत आहे। माझ्या पाठीमागलं हे दृश्य बघितल्यानंतर लक्षात येतं की कशा प्रकारे काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।